नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्लीव्ज डिझाइन पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा। तर या इथं बंद बाजू मी माझ्या साईडला घेतलेली आहे आणि ब्लाऊजची हाताची उंची आहे 8 इंच घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला आपण डिझाइन तयार करणार आहोत। तर सिलाई मार्जिन पकडून मी वरच्या कपड्याची उंची घेतलेली आहे। तर आपला हा स्लीव्ज छोटा नसून मोठा आहे, तर त्यासाठी आपल्याला 3.5 इंचावरती कॅप हाईट द्यायची आहे आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित। तर आता आपण बॉटम पाहूया। तर बॉटम आहे 5 इंच। तर 5 इंचामध्ये अजून शिलाई मार्जिन पकडून घ्यायची आणि त्याला मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मार्किंग केलं तर हे 8.5 इंच रुंदीची स्लीव्ज आहे। तर 34 इंच छातीसाठी ही स्लीव्ज एकदम परफेक्ट आहे। तर व्यवस्थित कटिंग करून घेतल्यानंतर जे मिडल पार्ट आहे त्याला नॉचेस देऊन घ्यायचा आणि आता पाहू शकता अशा प्रकारे आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे। तर याच्यामध्ये आपण पुढच्या भागाचा पण शेप देऊन घेऊया, पण तो कट आत्ता नाही करायचा, नंतरनं जेव्हा आपण ब्लाऊजवरती डिझाईन म्हणजे स्लीव्ज लावू त्यावेळेस कट करायचा। तर आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि आता ही बघा मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि रुंदी 2 इंच आहे आणि उंची डिझाईननुसार खूप मोठी म्हणजे कपडा घ्यायचा आहे। तर आता ह्याला व्यवस्थित असं फोल्डिंग करून घ्यायचं आणि पूर्ण पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारच्या तुम्ही 2-3 पट्ट्या तयार करा। जर तुमचं कापड छोटं असेल तर तुम्ही 2-3 पट्ट्या तयार करा। तर पट्टी तयार करून घेतल्यानंतर मग आपण पेपर घ्यायचा आहे। पेपर पण आपण 2 इंचाचाच घेणार आहोत। तर या पद्धतीने पट्टी पूर्ण शिवून घ्यायची आहे। तर इथं ही पट्टी मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। तर अशाच प्रकारच्या मी 2-3 पट्ट्या तयार करणार आहे। त्याच्यानंतर याला आपण काय करायचं आहे, 2 इंचाच्या मापाने कट करणार आहोत। तर त्यासाठी या इथं मी पेपर घेतलेला आहे। रुंदी मी 2 इंच घेतलेली आहे आणि जो आपला हाताचा बॉटम आहे दंडगेर आहे त्याच्या मापात मी हे पेपर घेतलेला आहे। तर या इथं असा मिडल करून मार्किंग म्हणजे निशाण मारून घ्यायचं आहे। असं फोल्डिंग करायचं आणि आपल्या जे नख असतात त्या नखाने ह्याला प्रेस करायचा म्हणजे त्याचा मिडल पार्ट आपल्याला भेटेल। त्याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला पेननी मार्किंग करून घ्यायची आहे। व्यवस्थित स्केल ठेवून घ्यायची आणि पेननी एक लाईन पूर्ण ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीनं, म्हणजे आपल्याला तो मध्य मिळाला आहे। तर आता काय करायचं आहे, 2 इंचाच्या मापात आपल्याला या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। पेपर पण आपला 2 इंचाचा आहे, तर 2च इंचाचा आपल्याला हे पट्टी कट करून घ्यायची आहेत। तर पाहू शकता एकदम बरोबर 2 इंचाचीच मी पट्टी तयार करत आहे। आता हे पट्ट्या कट करून झालेल्या आहेत। तर आता काय करायचं आहे, तर आपल्याला अशा बऱ्याच पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर आता जे आपण मार्किंग केलेलं आहे, जे पेननी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती शिलाई आपल्याला घ्यायची आहे। जे पेनाची मार्किंग आहे त्याच्यावरती ह्या पट्ट्या अशा तऱ्हेने मांडून घ्यायच्या आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। तर या पट्ट्यांमध्ये जर आपण गॅप न ठेवता व्यवस्थित अशा एकाला एक चिटकून ह्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। अंतर असं ठेवायचं नाही, एकदम लगोलग पट्ट्या मांडायच्या आहेत त्या आणि स्टिच करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण पूर्ण पट्टी जॉईन करून घेणार आहोत याच्यावरती। तर जेवढा आपण पेपर घेतलेला आहे तो आपण दंडगेराच्या मापातच घेतलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही नाही, आपण एकदम मापातच घेतलेला आहे। तर त्याच हिशोबाने आपल्याला पूर्ण पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। जर पट्ट्या कमी पडल्या तर तुम्ही आणखीन तयार करून घेऊ शकता। तर या इथं मी पूर्ण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे। तर जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेतला आणि आता काय करायचं आहे की पुन्हा
जी आपण शिलाई मारलेली आहे त्याच्यावरती परत एकदा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपले हे डबल टाका म्हणजे होणार, डबल स्टिच होणार. मग आता आपण डिझाईन तयार करूया. ते एक फोल्ड केला, जो पहिली पट्टी होती तिला फोल्ड केला, दुसरी पट्टी दुसऱ्या साईडला फोल्ड करायची, एक पट्टी एका बाजूला फोल्ड करायची, दुसरी पट्टी दुसऱ्या साईडला फोल्ड करायची आहे. तर स्टार्टिंगला काय करायचं, एकच साईडच्या पट्ट्या फोल्ड करत यायच्या आणि दुसरी पट्टी बाजूला काढून अशी ज्या पद्धतीने मी पकडली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल. एक पट्टी सोडून आपल्याला एक शिलाई मारायची आहे. एक पट्टी सोडायची म्हणजे दुसऱ्या बाजूला सोडून द्यायची आणि दुसऱ्या बाजूची पट्टी एकावर एक मांडायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे आपल्याला एकदम साईडला एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, जे आपल्या शिलाईमध्ये फोल्ड म्हणजे ते कपडा जाणार आहे, त्यासाठी आपल्याला एकदम साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे. तर खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप छान वाटते. तुम्ही नक्की तयार करून बघा ही डिझाईन, तुम्हाला पण लगेच जमेल. अवघड असं काहीच नाही आहे याच्यामध्ये. तर पाहू शकता कशा प्रकारे मी एक पट्टी दुसऱ्या बाजूला सोडून दुसऱ्या बाजूची एक पट्टी घेत आहे आणि एकावर एक टाकून शिलाई मारून घ्यायची. शिलाई पण साईडला मारायची आहे. जेव्हा आपण दुसरा कपडा म्हणजे शिवू त्याच्यावरती फोल्ड करू त्यावेळेस ती शिलाई इनविजिबल होणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक साईडची शिलाई मारून घेतली आहे आणि आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूची पण शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता काय करायचे, जी आपण दुसऱ्या बाजूला पट्टी सोडली होती ती पट्टी एकावर एक मांडून घ्यायची आणि एकदम कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आहे एकदम फिनिशिंगमध्ये. तर आपली ही पट्टीला शिलाई मारून पूर्ण झालेली आहे. तर आता जो एक्स्ट्राचं कापड आपल्या पेपरच्या बाहेर निघलेलं आहे ते कट करून काढून टाकायचं दोन्ही बाजूनी. फक्त पेपरच आपल्याला असं उलट्या जर ठेवला तर फक्त पेपरच दिसला पाहिजे, एक्स्ट्रा कपडा दिसला नाही पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही कट करून टाका व्यवस्थित. आणि मग आता 2 इंचाचा परत कपडा घ्यायचा आहे खाली ठेवायला. या पद्धतीने मी 2 इंचाचा कपडा घेतला, त्याला नखाने व्यवस्थित फोल्डिंग करून प्रेस करून घ्यायचं. आणि खालच्याही बाजूने जर तुमच्या पट्टीला जर बॉर्डर नसेल तर तुम्ही त्याला पण नखाने प्रेस करा आणि या पद्धतीने परत शिलाई मारून घ्या पूर्ण. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एका शिलाईमध्ये आपलं खाली आणि वरती दोन्ही बाजूनी फिनिशिंग एकदम छान पद्धतीने तयार होते. तर आता ही पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे, जे आपला ब्लाऊजची स्लीव्ज आहे ती स्लीव्ज काय करायचं सरळ ठेवून घ्यायची आहे. बघू शकता व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर आता स्लीव्जला काय करू, व्यवस्थित सरळ घ्या आणि त्याच्यावरती ही जी डिझाईन आहे ती उलटी ठेवून घ्या. तर ही डिझाईन उलटी ठेवून घेतल्यानंतर जी आपण पट्ट्या फोल्ड केलेल्या होत्या त्यावेळेस जी शिलाई आपली आहे तर त्याच शिलाईवरती तुम्ही शिलाई मारून घ्या. म्हणजे काय होईल, आपलं फिनिशिंग एकदम छान येणार आणि आपली शिलाई पण अशी बाहेर दिसणार नाही. जी शिलाई आहे पहिली त्याच्यावरच ही दुसरी शिलाई मारून घ्या. तर ही आपण डिझाईन स्लीव्जला अटॅच केली. आता त्याच्यानंतर ना याला एक दाब टेप देऊन घ्या. दाब टीप दिल्यानंतर ना मग आता पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण आता आपल्याला पेपरची गरज नाही आहे. पेपरचं काम पूर्ण झालेलं असल्यामुळे आता तुम्ही पेपर पूर्ण काढून टाका. तर पाहू शकता एकदम इझिली पेपर निघतो, कारण आपण शिलाई केलेली असते तर ते बारीक बारीक होल झालेले असतात, त्याच्यामुळं पेपर लगेच निघून जातो. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या स्लीव्जचा पेपर काढून टाकायचा आहे.
तर या इथं पाहू शकता मी पूर्ण पेपर काढलेला आहे आणि जो थोडाफार शिल्लक राहिला आहे तर ते आपण जेव्हा धुवू ब्लाऊज त्यावेळेस ते सगळं निघून जाणार. तर बघू शकता स्लीवची डिझाईन खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.